या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधान दिनाची माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी आहे विठ्ठल जोशी आणि या व्हिडिओमध्ये आपण शॉर्टमध्ये सगळी काही माहिती पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पाहता 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली. आपल्याला बऱ्याच परीक्षांना प्रश्न विचारला जातो, की मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यामध्ये तारीख पण लक्षात ठेवा तुम्ही. मसुदा समिती ही सर्वात महत्त्वाची समिती होती. तिचे काम संविधान निर्मिती करणे हे होते आणि यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण भारताच्या संविधानाचे शिल्पकार असं म्हणतो. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारला गेला. त्यामुळे भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच परीक्षांना प्रश्न आलेला आहे, की संविधान दिन कधी असतो? तर 26 नोव्हेंबरला आणि का साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी जो काही घटना समितीचा मसुदा आहे, तो घटना समितीने स्वीकारलेला आहे म्हणून. संविधान संपूर्ण रूपाने 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर संविधान स्वीकारलं 26 नोव्हेंबरला आणि संविधान लागू झालं किंवा संविधानाची अंमलबजावणी झाली ती 26 जानेवारी 1950ला. हे सुद्धा लक्षात असू द्या तुम्ही सर्वांनी. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या एका वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच Instagramला फॉलो करा, Facebook पेजला सुद्धा फॉलो करा. थांबूयात. धन्यवाद.